या बाई इथं देवी स्थान आहे आपल्या. आता आपण चाललो खाली तेव्हा भागवा झेंडा. हे बा दगडं दुगडं, ह्या बाईकडून नजारा कसा नजारा आहे. चाललो आपण या पाहि दगड लेडीज तर नवरी वर येऊ शकत नाही. देव छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामधली ही देवी बसली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही देवी 365 वर्ष झाले भाव या देवीला बसून. 365 वर्षाच्या आधीपासून देवी बसेल. बघू शकतो बरं देवा. वाटतं मी म्हणतो या रस्ताच नाही कुठूनच, जिथं पाय टेकन तिथं शेवाय बघा रस्ता तर रस्ता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असे रस्ते होते की ते कसे रस्ते ते आपल्याला विचार करता येईल. कसे रस्ते त्याच्यामुळे म्हणतो देवा हे बघा ही वर देवी आपली. इकडे झेंडा भगवा झेंडा दिसतो देव. इथं नागराज महाराजांचं वारुळ आहे. येवा नागराज महाराज इथं राहतात. त्यांचं वारुळी स्थापन केलेली नागदेवा चांगलं होती. नागदेवाचं वारुळ आहे इथं. खूप अशा डोंगरात आहे. ऐकून पाहू शकतो तुम्ही खोली. पावसाळ्यात हो हो पावसाळ्यातलं असं खूप वातावरण असेल, खूप एकदम छान वातावरण दिसत असतं एकदम. खूप एकदम छान वातावरण दिसते. बाई तिकडे ते रस्ता आहे. ह्यो रस्ता या रस्त्याने आलो पण ह्यो रस्ता जाणार आहे खाली. असा रस्ता तिकडे जाणार त्या कॉर्नर. बघू शकतो ह्या बाई या साईडनं डोंगर दगडे नाले ओढे सर्व आहे. रस्ता उतरायला काही लागत नाही पण चढायला खूप टाईम लागत. उतरायला काही टाईम लागत नाही. 2 मिनिटात माणूस उतरू शकतो पळत चढायला. पण चढायला कमीत कमी 30-40 मिनिटं लागत. रस्ता पहिले ह्या साईडला आपलं वावर राहत होतं. आपण दुसरीकडे घेतलं. इकडे ह्या साईडला वावर राहत होतं आपलं. ते कोण टाकलं नंदी